सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आषाढ महिन्यातील पोषम्मा सण साजरा करण्यासाठी अनेक भक्तांनी गर्दी केली होती। सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील महालक्ष्मी मंदिरातील आषाढ सणानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा खास आढावा घेतला आहे SB न्यूज चॅनलचे संपादक विष्णू कारंपुरी महाराज यांनी। नमस्कार, आपण आज या ठिकाणी सोलापूरच्या प्रसिद्ध असं जागृत देवस्थान सिव्हिल हॉस्पिटलमधील लक्ष्मी मंदिरपाशी आलेलो आहोत। हा महिना विशेष म्हणजे आषाढी महिन्यामध्ये या देवीचं फार मोठं उत्सव या ठिकाणी केला जातो। आषाढी महिन्याचा विशेष म्हणजे आषाढी महिन्यात पौर्णिमेपासून आषाढी अमावस्यापर्यंत लोकांनी भक्तांनी विशेष करून महिलांनी सुवासिनींनी डोक्यावरून आंघोळ करून जलकुंभ आणतात। त्याचबरोबर त्यांनी पोळ्या, पुरी, दहीभात, पिवळा भात अशा विविध प्रकारचं नैवेद्य आणून त्या ठिकाणी चढवलं जातं आहे। त्याचबरोबर काही लोकांनी जलकुंभ घेऊन हलग्या घेऊन या ठिकाणी त्याला काय म्हणतात पोतराजला घेऊन या ठिकाणी नवस करण्यासाठी येतात। आणि यामध्ये विशेष म्हणजे सोलापूरमध्ये जे जे मंदिर आहेत त्या रूपाभवानी मंदिर असो किंवा इथं अक्कलकोट रोडचं लक्ष्मी मंदिर असेल किंवा पोषम्मा मंदिर असेल, अशा सर्व मंदिरापैकी सिव्हिल लक्ष्मी मंदिर फार मोठ्या प्रमाणे याला आपलं मानलं जातं आहे। या लक्ष्मी मंदिरमध्ये लाखो लोकांचं दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार अशा प्रकारच्या या सर्व दिवशी फार मोठ्या प्रमाणे उत्सव केला जातो। आणि या विशेष म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या शेकडो वर्षापासून जवळजवळ माझ्या अंदाजानं की 100 वर्षापूर्वी या ठिकाणी गवळी समाजाने हे पूर्णपणे देवस्थान या ठिकाणी देवस्थापन केली। अत्यंत जागृत पद्धतीने अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात। आणि अशा पद्धतीने करत असताना आपण बघितलात की काही तृतीयपंथी लोकांनी देखील या ठिकाणी येऊन पूजापाठ करतात, श्रद्धेभावाने पूजा करतात। आणि पूजापाठ करत असताना त्यांचं एक मनात देवीचं श्रद्धा आहे की महालक्ष्मीला चांग बले। त्याचबरोबर जे महालक्ष्मी जे अशा प्रकारच्या गर्जना करतात। पहा, आपण या तृतीयपंथी लोकांनी अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी नाचकाम करत असताना देवीला सर्व ध्येय अर्पून स्वाभिमान सोडून न्यास करत आहेत। पहा, मुख्य सगळ्यांनी घ्यायचं आहे। आपण पाहिलेलं आहात की देवीला भक्तिभावाने तृतीयपंथी लोकांनी या ठिकाणी ज्या आनंदोत्सव या ठिकाणी नाचकाम करून आनंद साजरा केलेला आहे। आपण पाहतात की पूर्णपणे या उत्सवामध्ये उद्या किंवा गुरुवारी या ठिकाणी अमावस्या आहे, त्या ठिकाणी लक्ष्मी देवीच्या मंदिरच्या माध्यमातून महाप्रसाद वाटप केला जातो। आपण त्यांच्याकडनं त्यांच्या संस्थापकांना माहिती घेऊया। परंतु या पूर्ण आषाढी महिन्याच्या 15 दिवसामध्ये माता भगिनी सर्वांनी येऊन आपल्या लेकराबाळांना काय होऊ नये, लेकराबाळ कोणी साथी रोग येऊ नये, पावसाळ्यात येणारा साथी रोग या ठिकाणी लेकराबाळ येऊ नये या उद्देशाने या ठिकाणी नैवेद्य आणलं जातं आणि साकडं घातलं जातं की आमच्या लेकराबाळांना सुखी ठेवाई, आमच्या मुलाबाळांना सुखी ठेवाई, आमच्या मुलाला लेकराबाळांना कुठल्या प्रकारचा रोगराई येऊ नये, कुठल्या प्रकारचे आम्हाला लेकराबाळांना त्रास होऊ नये। तुझी सावली हे महालक्ष्मी देवी तुझी सावली आमच्यावर असू द्या, आमच्या लेकरा बाळा असू द्या प्रकारचं नैवेद्य बघा कसं घेऊन आलेलं आहे। या ठिकाणी पुरी, पिवळा भात, दही, लिंबू, नारळ असं अत्यंत साध्या पद्धतीने गोरगरिबांना या ठिकाणी साथ द्यावा अशा प्रकारच्या या ठिकाणी नैवेद्य घेऊन आलेले आहेत।
अशा प्रकारे या ठिकाणी भक्तिभावाने आपला पूर्णपणे या ठिकाणी साजरा केला जातो. आणि या पोषम्मा या पोषम्मा सणामध्ये म्हणजे या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला अत्यंत उत्साहामध्ये भक्तिभावाने या ठिकाणी साजरा करत असताना दिसून येते. हे बघा नारळ या ठिकाणी फोडताना दिसून येते. पण पहा त्या ठिकाणी मंदिर आहे असं पद्धतशीर लोकांना त्रास होऊ नये म्हणून लोकांना एक लाईन त्यांनी देवस्थान कमिटीने व्यवस्था केलेली आहे. लाईननं जाऊन या ठिकाणी पूजापाठ करतात. चला आपण या SB न्यूज चॅनलच्या माध्यमातून आषाढी महिन्याचा विशेष मुलाखत, आषाढी महिन्याची खास बातमी, त्याचबरोबर या आषाढी महिन्यातलं महालक्ष्मी मंदिरचं अशा पद्धतीचं मंदिरपाशी आमच्या या तृतीयपंथी लोकांनी विशेष म्हणजे या ठिकाणी तृतीयपंथीयांना भारत सरकारनं मतदानाचा हक्क दिलेला आहे. तुम्हाला आई वडील विचारणार नाही, तुम्हाला काय विचार, फक्त तुमचं गुरुचं नाव सांगितलं की आधार कार्ड निघतं तुमचं. अशा प्रकारे सरकारने योजना केली. त्यांचं भक्तिभावाने 1 मिनिटाचा आपण एक कडवं गाऊन डान्स करावं, म्हणजे आपली भक्ती साजरा करावं अशी विनंती करतो. करा माहिती तुझं गाव ग, साऱ्या भगताला माहिती तुझं गाव ग, तिन्ही लोकात आई तुझं नाव ग, तिन्ही लोकात आई तुझं नाव ग, साऱ्या भगताला माहिती तुझं गाव ग, साऱ्या भगताला माहिती तुझं गाव ग, तिन्ही लोकात आई तुझं नाव ग, मिनी म्हणणाऱ्याला शरण आणते, मुलगने सोने डोंगर चढवते, मिनी म्हणणाऱ्याला शरण आणते, मुलगने सोने डोंगर चढवते, नाही करणार नाही तुझं डाव ग, नाही करणार नाही तुझं डाव ग, तुझ्या म्हणणाऱ्याला गावताले गाव ग, तुझ्या म्हणणाऱ्याला गावती देव ग, काही लोकात आई तुझं नाव ग. लक्ष्मी मंदिर येथे सुनीता बेत या देवी भक्तीने महालक्ष्मीबाबत महात्म्य सांगणार आहेत. ऐका आमच्या सुनीताताईंचं लक्ष्मी मातेचं महत्त्व. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार, मी बोलते सुनीता बेत सोलापूरवरनं. आईच्या दरबारात आम्ही आलो. आई लय महत्त्वाची आहे. आजपासून आई नाही आहे, नाही म्हणजे बी लगेची कहाणीची 150 वर्षापासूनची कहाणी आहे. त्यावेळेस ये सोलापूर सोन्नलगी, हां सोलापूर होती त्यावेळेस सोन्नलगी. त्या सोन्नलगीच्या काळात ये शिबिर जे हे आहे दवाखाना, त्यावेळेस होते एक शेत. त्या शेतामध्ये आई आली. आई त्यावेळेस या शेतामध्ये ना जे गाई म्हैस शेळ्या गवळीचे लोक हे राखत होते. त्यावेळेस आईच्या महिम्यानं जे गवळीच्या ह्याला नाही भक्तीनं म्हशीला जे त्यांनी चारवतात, त्यावेळेस तिने दूध प्यायला गेलं, त्यावेळेस त्यांना रगत येऊ लागलं दुधाच्या जागेमध्ये. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की देवी कुठलं तर कोण तर सांगून दिले, आई कोणाचं स्वप्नात येऊन सांगून दिले. तेव्हापासून आतापर्यंत ह्या देवीला ते लोक वीरलिंगाय गवळी समाज यांनी त्यांना पोचतात. गवळी समाज त्यांना पोचतात. आणि हे देवी गवळ्यांना लई साथ दिले, सगळ्या भक्तांना लई साथ दिले, आमच्यासारख्या जोगत्यांना बी साथ दिले. काय तुम्हाला आम्हाला बी साथ देणार आहे. धन्यवाद. आज यात्रा आहे, काय सांगतो आम्हाला? आम्हाला खूप आनंद होतो. 2 वर्ष यात्रा झाली नाही, लॉकडाऊनमुळे आता झाली आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे. सर्व भक्त लोकांना सुख ठेवू दे. लक्ष्मी महालक्ष्मी एक असो ना एक आधी होऊ दे, सगळं रोगराई जाऊ दे, भक्त सुखी राहू दे. आशीर्वाद करतोय की सगळ्यांना सुखी ठेवू दे लक्ष्मी. माझं नाव राणी वाघमारे, मी एक तृतीयपंथी आहे.